नमस्कार. निवडणुका म्हटल्या की खर्च हा आलाच. मग निवडणुकांचे पोस्टर असतील, निवडणुकांच्या शोभायात्रा असतील, अन्य प्रचार साहित्य असेल, सार्वजनिक सभा असतील, या सगळ्यांचा खर्च हा खूप मोठा असतो. त्या व्यतिरिक्त जेव्हा निवडणुका नसतात तेव्हा देखील राजकीय पक्षांचे खर्च असतातच. मध्ये मध्ये अनेक विषयांवर त्यांना कधी आंदोलन करावं लागतं, कधी जाहीर सभा घ्याव्या लागतात, कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रवास करावा लागतो. या सगळ्याचा खर्च हा सगळ्याच राजकीय पक्षांना असतो. मग त्यासाठी ते लोकांकडनं देणग्या घेतात, कंपन्यांकडनं देणग्या घेतात. ह्या देणग्यांपैकी 5 वर्षापूर्वीपर्यंत 6 वर्षापूर्वीपर्यंत एक नियम असा होता की एका ठराविक रकमेपर्यंतच 20,000 रुपयापर्यंतच कॅश नगद हे दिलं जाईल, बाकी सगळा व्यवहार चेकने केला जाईल. पण खरंच असं होत होतं का? कारण यातले अनेक देणग्या या बेनामी किंवा कुठल्याही हिशोबाशिवाय दिल्या जात असत. मग त्याची कुठेच नोंद नाही. देणाराही नोंद ठेवत नाही, घेणाराही नोंद ठेवत नाही, खर्चाचीही नोंद नाही. असा सगळा तो आदबट्ट्याचा व्यवहार हा आधी चालायचा. या सगळ्याला काही प्रमाणात तरी आळा बसावा म्हणून 2017-18च्या बजेटमध्ये त्यावेळचे देशाचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हा इलेक्टरल बॉन्ड्सचा विषय हा समोर आणला. हा विषय कशासाठी आहे, काय आहे हे सांगताना ते म्हणाले की हे बॉन्ड्स अशा प्रकारचे असतील की स्टेट बँकेच्या काही ठराविक शाखांमधनं ते ज्याला डोनेशन द्यायचं आहे असा दानदाता हा ते विकत घेऊ शकतो. आणि मग ते ज्याला द्यायचं आहे त्याच्या नावावर विकत घेऊन ज्या राजकीय पक्षाला ते द्यायचं आहे त्या राजकीय पक्षाला ते तो देऊ शकेल. ह्या राजकीय पक्षानं स्टेट बँकेमध्ये ते बॉन्ड्स जमा करायचे आणि आपल्या खात्यामध्ये स्टेट बँकेकडनं पैसे वळते करून घ्यायचे. आता याच्यामध्ये देखील काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या की प्रत्येक राजकीय पक्षाचा एकच अकाउंट असेल की ज्याच्यामध्ये हा पैसा जाईल. हा अकाउंटचे डिटेल्स निवडणूक आयोगाकडे त्या राजकीय पक्षांनी द्यायची आहेत आणि स्टेट बँकेने देखील त्याच खात्यामध्ये हे पैसे जमा करायचे. त्यामुळे त्यासाठी पक्षाची 2-3 खाती नाही, प्रत्येक पक्षाचं या विषयासाठी एकच खातं असेल जिथे हा पैसा स्टेट बँक जमा करेल, इलेक्ट्रॉनिकली जमा करेल. राजकीय पक्षाला स्टेट बँक कॅश देणार नाही, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर करेल, बँक ट्रान्सफर करेल त्या खात्यामध्ये. म्हणजे हा सगळा व्यवहार हा पारदर्शी होईल. इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर झाली आणि ज्यांनी तो विकत घेतलाय त्यांनी सुद्धा तो चेकने विकत घ्यायचा आहे, म्हणजे स्टेट बँकच्या लेखी त्याची नोंद होणार. चेकनी तो विकत घ्यायचा असल्यामुळे दानदाता जो आहे त्याच्या हिशोबाच्या वहीत अकाउंट बुक्समध्ये त्याची नोंद येणार, त्याच्या बँक खात्यामध्ये त्याची नोंद दिसणार आणि ज्यांना ते दान मिळालंय त्या राजकीय पक्षाला बँक ट्रान्सफर इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर होणार असल्यामुळे स्टेट बँकेकडे सुद्धा हा कोणाला ट्रान्सफर केला हे समजणार. ज्या पक्षाला मिळालेला आहे त्याच्या खात्यामध्ये देखील एवढे पैसे ट्रान्सफर झाले हे दिसणार. म्हणजे सगळा मामला हा खुला राहणार, त्याच्या नोंदी दिसणार. हा त्याच्या मागचा उद्देश होता. दुसरं असं होतं की हा बॉन्ड विकत घेतल्याच्या 15 दिवसाच्या आत त्या पक्षाला पैसे ट्रान्सफर झाले पाहिजेत. म्हणजे ज्यांनी तो बॉन्ड एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षासाठी विकत घेतला
त्यांनी तो राजकीय पक्षाला द्यायचा आहे आणि त्या राजकीय पक्षानं पुढल्या 15 दिवसाच्या आत तो बॉन्ड स्टेट बँकेत देऊन स्टेट बँकेने त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. असं हे 15 दिवसात करायचं आहे. 15 दिवसात कशासाठी? म्हणजे मग त्याच्यामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये मॅन्युप्युलेशन करायला वेळ मिळणार नाही. हा जो जीएसटीचा कायदा आहे ना, हा जीएसटीचा कायदा देखील असाच आहे. पूर्वी वर्षातनं एकदा हिशोब द्यायला लागायचा, त्यामुळे मग आकड्यांचे फेरफार करणं, मॅन्युप्युलेशन करणं यांना भरपूर वेळ मिळत असे. मग फायदा वगैरे सगळं दाखवून करणं. पण जीएसटीचं सुद्धा पुढल्या महिन्याच्या 10 तारखेच्या आत रिटर्न भरायचं असतं. त्यामुळे तुम्हाला मॅन्युप्युलेशन करायला वेळच नाही आहे, लगेच करा. त्यामुळे मॅन्युप्युलेशनला जागा नाही. तसंच ह्याच्यामध्ये 15 दिवसाच्या आत ते ट्रान्सफर व्हायला पाहिजेत, मॅन्युप्युलेशनला जागा नाही. असा हा सगळा व्यवहार पारदर्शक व्हावा या हेतूने हे इलेक्टोरल बॉन्ड्स आणले गेले. हे इलेक्टोरल बॉन्ड्स जे होते हे ठराविक रकमेचे होते. मग त्याच्यामध्ये 10,000, 1 लाख, 10 लाख, 1,000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 कोटी अशा मूल्यांचे ते होते. आता ज्याला जितकं डोनेशन द्यायचं आहे त्यानुसार तो तेवढे बॉन्ड्स हे दानदाता हा खरेदी करणार, राजकीय पक्षाला देणार. राजकीय पक्षाने ते स्टेट बँकेत सबमिट करायचे आणि आपल्या खात्यावर पैसे वळते करून घ्यायचे. असं ही त्याची पद्धत आहे. या इलेक्टोरल बॉन्ड्सचा माध्यमातून जो पैसा येईल, खरं तर राजकीय पक्षाला जर डोनेशन दिलं तर त्याला इन्कम टॅक्सची सूट आहे. एखाद्या व्यक्तीने जर दिलं तर त्याला इन्कम टॅक्समध्ये ATGGC या कलमाप्रमाणे, आणि एखाद्या कंपनीने जर डोनेशन दिलं तर ATGGB या कलमाप्रमाणे टॅक्समध्ये सूट मिळते. टॅक्समध्ये सूट मिळावी म्हणून सुद्धा अनेक जण हे डोनेशन देतात. मग पूर्वी काय होत असे की चेकनी डोनेशन द्यायचं, टॅक्समध्ये सूट मिळवायची आणि मग त्या पक्षाकडनं कॅशमध्ये पैसे घ्यायचे, त्याची कुठे नोंद नाही किंवा काहीतरी नोंद त्याची दाखवायची आणि मग ते परत मिळालेल्या पैशापैकी काही एक ठराविक टक्केवारी हे त्या राजकीय पक्षाला द्यायचे की एवढे तुम्ही ठेवा. म्हणजे 100 रुपये मी चेकने भरले, तुम्ही मला 100च्या ऐवजी 90 रुपये द्या आणि 10 रुपये तुम्ही ठेवा. अशा प्रकारचा काळ्या पैशाचा व्यवहार चालायचा. इथे या सगळ्याला देणाऱ्यांनी दिले त्याची नोंद आहे, घेणाऱ्यांनी घेतले त्याची नोंद आहे, स्टेट बँकेच्या मार्फत इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर झालेली आहे त्याची नोंद आहे आणि हे सगळं प्रत्येक पक्षाचा एक ठराविक अकाउंट, ज्या अकाउंटचे डिटेल निवडणूक आयोगाकडे दिले असतील. त्यामुळे याला फार कुठे गडबड करायला हे वाव नव्हती. आता त्यावेळेला जेव्हा इलेक्टोरल बॉन्ड्स जारी केले तेव्हा सरकारनं दानदात्यांना एक वचन दिलं होतं, एक आश्वासन दिलं होतं की तुमची नावं गुप्त राहतील, ही कोणाला सांगितली जाणार नाहीत. आणि खरी मेख तिथेच आहे. ऑब्जेक्शन जे आलेलं आहे हे गुप्त का? मग कोणी कोणाला किती पैसे दिले, कुठल्या कंपनीनी अथवा कुठल्या व्यक्तींनी कुठल्या राजकीय पक्षाला किती पैसे दिले हे ओपन करा. पण हे जेव्हा ओपन होत नव्हतं तेव्हा त्याच्या पारदर्शितेवर प्रश्नचिन्ह लागलं आणि मग हा विषय कोर्टात गेला. आणि मग तिथे असा विषय झाला की मतदाता जो आहे याला माहिती पडलं पाहिजे आणि म्हणून मग सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला 21 दिवसाच्या आत ही सगळी माहिती आम्हाला द्या असा आदेश दिला. कोणाला पैसे मिळाले, किती मिळाले, कोणाकडनं मिळाले, ही सगळी माहिती द्या. आता ही माहिती द्यायला स्टेट बँकेनं 4 महिन्याचा वेळ मागितला. हे 4 महिन्याचा वेळ मागणं हे खरंच योग्य होतं का? खरं तर हे सगळं इलेक्ट्रॉनिकली होतं. तो फक्त डेटा उचलायचा आणि त्यांना द्यायचा, इतकं ते सोपं होतं. 2 दिवसात 4 दिवसात होणारं काम
सुप्रीम कोर्टानं 21 दिवस दिले, पण ह्यांनी 4 महिने मागितले. आणि मग म्हणणाऱ्यांनी असं म्हटलं की 4 महिने तोपर्यंत निवडणुका होऊन जातील, सरकार देखील स्थापन होईल, मग माहिती देऊन काय उपयोग. मतदान व्हायच्या आधी मतदारांना हे कळलं पाहिजे कोणी कुठल्या पक्षाला किती दान दिलं, हे माहिती पडलं पाहिजे. आणि मग ती माहिती ही स्टेट बँकेला सुप्रीम कोर्टानं द्यायला लावली. आता ती माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही उपलब्ध आहे, ओपन डोमेनमध्ये आहे, कोणीही ते बघू शकतं. आता त्याच्यामध्ये असं आढळून आलं की एकाच दानदात्या कंपनीने अनेक राजकीय पक्षांना दान दिलेलं आहे. त्यांनी एकालाच दिलाय असं नाही. मग असं त्यांनी का केलं? खरं तर हे सुद्धा पूर्वी होत नव्हतं का? होत होतं. अशी अनेक व्यापारी घराणी आहेत की ज्या घराण्यांमधला एक एक सदस्य एकेका पक्षाचा कार्यकर्ता असतो. असं करतात. मग हे लोकल लेवलवर जरी होत असलं तरी एक भाऊ एका पक्षामध्ये, दुसरा भाऊ दुसऱ्या पक्षामध्ये, जावई तिसऱ्या पक्षामध्ये. का? तर सगळ्या राजकीय पक्षांशी आपले संबंध असावेत आणि कोणीही आपल्या काळ्या कामांविषयी, काळ्या व्यवहारांविषयी आरडाओरड करू नये, म्हणून सगळ्यांना थोडं थोडं चिरीमिरी देऊन गप्प केलं जायचं. इथे सुद्धा अनेक राजकीय पक्षांना देण्यामागचा हेतू असा आहे का की उद्या या विषयावर कोणीच पार्लमेंटमध्ये आरडाओरड करू नका, बाहेर पण आरडाओरड करू नका, सगळ्यांना थोडं थोडं दिलाय, खुश राहा, गप्प बसा, असा त्याचा अर्थ आहे का? ह्या विषय हा त्यातनं आला. एकूण जे बॉन्ड विकले गेले त्या बॉन्ड्सची संख्या 22,217 इतके बॉन्ड विकले गेले. आणि एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत 16,000 कोटी रुपयाचे डोनेशन्स आले. 22,217 बॉन्ड्सच्या मार्फत 16,000 कोटी रुपयाचे डोनेशन हे एकूण आले. मग त्यापैकी कोणाला किती मिळाले? भारतीय जनता पक्षाला 6,000 कोटी मिळाले, तृणमूल काँग्रेसला 1,600 कोटी रुपये मिळाले, काँग्रेसला 1,400 कोटी रुपये मिळाले, DMKला 639 कोटी रुपये मिळाले. बाकी मग अनेक स्थानिक पक्ष आहेत. आपल्या देशामध्ये अखिल भारतीय ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे असे 6 अखिल भारतीय पक्ष आहेत आणि 56 रिजनल पार्टीज आहेत. या सगळ्यांना मिळून हे इतके गेल्या 5 वर्षामध्ये 2019 ते 2024 मध्ये 16,000 कोटी रुपयाचे डोनेशन्स हे मिळालेले आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा चर्चेला आला की ज्या कंपन्यांना प्रॉफिट होत नाही, ज्या कंपन्या तोट्यात चाललेल्या आहेत, त्या तोट्यात चाललेल्या कंपन्या कशा काय डोनेशन देत आहेत? कुठनं आला पैसा? तोट्यात चाललाय तर पैसा देत असताना जर पब्लिक लिमिटेड कंपनी असेल तर मग जे शेअर होल्डर आहेत त्यांचा होकार हवा की नको? कारण शेअर होल्डर त्यातले शेअर विकत घेतो. मग मी जे तुमचे शेअर विकत घेतले त्या पैशाचं तुम्ही काय करणार हे मला समजलं पाहिजे, कारण मी तुमचा शेअर होल्डर आहे. मग त्यांची संमती हवी की नको असा विषय आला. पक्ष आणि दानदाते यांची पूर्ण माहिती, त्यांचा किती प्रॉफिट झाला, पक्षाला किती मिळाले, ही सगळी पारदर्शीप्रमाणे समोर आली पाहिजे. आत्ता जे डोनेशन मिळालेले आहेत बॉन्ड्सच्या माध्यमातून त्याच्यामध्ये 41 कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावर CBI किंवा EDची चौकशी सुरू आहे. मग अशा कंपन्यांनी पैसा का दिला? आमची चौकशी ही थांबवा, ढिली करा यासाठी दिला का? असाही विषय आलेला आहे. काही मंडळींनी हे SBIलाच का दिलं, दुसऱ्या कुठल्या बँकेला का दिलं नाही? पण त्याचं उत्तर साधं सोपं आहे.
सगळी सरकारी खात्यांची बँक खाती ही स्टेट बँकेच्या मार्फत चालतात आणि स्टेट बँकेच्या मार्फत सरकारी पैशांचा विनियोग केला जातो, त्यामुळे स्टेट बँक. याच्या आधी असं झालं नाही का? लोक कॅश पैसे देत नसत का? गेल्या काही महिन्यापूर्वीच 300 कोटी रुपये नगद झारखंड आणि ओरिसामध्ये मिळाल्याच्या बातम्या आपण वाचल्यात. पैसे मोजता मोजता कॅश काउंटिंग मशीन ही बंद पडायला लागली, तशा देखील बातम्या आल्यात. हा पण खरं जो काळा पैसा हा राजकारणात येतो, याला काही प्रमाणात पायबंद बसावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. पण मग हा स्कॅम आहे का? अनेक लोकांनी म्हटलं केंद्र सरकारचा स्कॅम आहे, स्कॅम आहे, स्कॅम आहे. खरं तर हा स्कॅम नाही आहे, कारण याच्यामध्ये कुठेही कोणीही पैसा खाल्ला किंवा पैशाचा अपव्यवहार केला असं कुठेही समोर आलेलं नाही. कळीचा मुद्दा एवढाच आहे, कुठल्या कंपनीने कुठल्या राजकीय पक्षाला किती डोनेशन दिलं, हा कळीचा मुद्दा आहे. आणि सगळा विषय तेवढ्या एका मुद्द्याभोवती घोटमळतोय. आणि आता तोही मुद्दा क्लिअर झालेला आहे, कारण इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर ओपन डोमेनमध्ये, पब्लिक डोमेनमध्ये ही सगळी माहिती आता उपलब्ध आहे. मतदारांना ते बघून ठरवता येईल कोणी कोणाला किती दिले. मग मतदार त्याचा विचार करेल, का दिले असतील, यांच्यावर ईडीची किंवा CBIची केस आहे का, हे सगळं मतदार सुज्ञ आहे, तो ठरवू शकतो. त्यामुळे याच्यात स्कॅम नाही. पण काही गोष्टी याच्यामध्ये थोड्या अजून स्पष्ट व्हायला हव्यात. आजही अशी स्थिती आहे की एखादा आमदार किंवा लोकल कॉर्पोरेटर हा तिकडच्या स्थानिक कंत्राटदाराला असो किंवा एखाद्या व्यापाऱ्याला असो, हा त्रास देऊ शकतो आणि नाहीतर माझ्या इलेक्शनसाठी पैसा दे असं म्हणू शकतो. दुसरा एक विषय अनेकांच्या चर्चेमध्ये असा आला की मुळामध्ये राजकीय पक्षांना कमीत कमी खर्च करावा लागावा अशी काही यंत्रणा निर्माण करता येईल का? मग राजकीय पक्षांनी आपली सगळी माहिती, आपल्याला जी काय आश्वासनं द्यायची असतील ती आश्वासनं आणि आपलं सगळं म्हणणं हे लोकांसमोर आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा एखादं पत्रक काढून हे द्यावं. कुठेही सभा, मिरवणुका, शोभायात्रा, दिवारलेखन, पोस्टर, बॅनर हे असता कामा नये. लोक बघतील आपण गेल्या 5 वर्षात काय केलं, निवडून आलो तर काय करू, विरोधी पक्ष असो तर विरोधी पक्ष म्हणून आपण काय केलं, याचा लेखाजोखा हा लोकांसमोर मांडावा. जो उमेदवार आहे त्याची माहिती द्यावी, लोकांनी ती वाचावी. पण असं होत नाही, हे फारच आदर्श झालं. जगामध्ये कुठेही असं होत नाही. अगदी अमेरिकासारख्या, इंग्लंडसारख्या प्रगत देशांमध्ये जिकडची लोकशाही काही 100 वर्ष जुनी आहे, तिथे सुद्धा हे होत नाही. तिथे सुद्धा जाहीर सभा होतात, चर्चा होतात, TV वर डिबेट होतात. हे इंग्लंडमधल्या, अमेरिकेसारख्या, फ्रान्ससारख्या प्रगत देशांमध्ये देखील हे होतं. आपल्याकडचा बहुतांश मतदार अजूनही अशिक्षित आहे, त्याला राजकीय मुद्दे सगळे समजतातच असं नाही. आणि त्यामुळे हे जरी कितीही आदर्शवत असलं तरी प्रत्यक्षात अंमलात आणणं हे शक्य आहे का, असे हे सगळे मुद्दे या निमित्तानं हे समोर आलेले आहेत. एवढं मात्र खरं की कळीचा मुद्दा कोणी कोणाला किती डोनेशन दिलं हे लपवलं गेलं आणि स्टेट बँकेने 4 महिने द्या असं म्हटल्यामुळे हे सगळं प्रकरण चिघळलं. स्टेट बँकेने माहिती मागितल्या बरोबर 2-3 दिवसात जर दिली असती तर प्रकरण चिघळलं नसतं, चर्चा झाली नसती. असा हा सगळा विषय आहे. मला जेवढं या विषयातलं समजलं, जेवढी माहिती उपलब्ध करता आली तेवढी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा विषय अधिक लोकांपर्यंत जावा म्हणून शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.